छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर काय येतं? तलवार, घोडे, मोठमोठ्या लढाया, बरोबर? पण महाराजांची बुद्धी त्यांच्या तलवारीच्या धारेइतकीच, किंबहुना त्याहूनही जास्त तेज होती. आज आपण शिवाजी महाराजांच्या त्याच पैलूला समजून घेणार आहोत, ज्याने एका योद्ध्याला, एका महान व्यवस्थापकात, एका ग्रेट मॅनेजरमध्ये बदललं. चला, त्यांच्या अतुलनीय व्यवस्थापन कौशल्याबद्दल जाणून घेऊया. जरा विचार करा, एका बाजूला मुघलांचं अवाढव्य साम्राज्य, दुसऱ्या बाजूला आदिलशाही आणि कुतुबशाहीसारख्या बलाढ्य सत्ता, आणि समुद्रातून इंग्रज आणि पोर्तुगीजांसारख्या परकीय शक्तींचा धोका. अशा परिस्थितीत या सगळ्यांच्या विरोधात एक चिरस्थायी स्वराज म्हणजे रयतेचं राज्य उभं करायचं तरी कसं? हाच तो मोठा प्रश्न होता, ज्याचं उत्तर महाराजांनी आपल्या कामातून दिलं. आणि त्याचं उत्तर होतं, केवळ तलवारीच्या जोरावर नाही, तर एका सुसंघटित, एका शिस्तबद्ध प्रणालीच्या, एका सिस्टमच्या बळावर. महाराजांनी हे ओळखलं होतं की युद्ध जिंकण्यासाठी फक्त धाडसच नाही, तर एक अत्यंत कार्यक्षम असं व्यवस्थापनही लागतं. बरं, आपण व्यवस्थापन कौशल्य किंवा मॅनेजमेंट स्किल असं म्हणतोय, पण याचा नक्की अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर एक निश्चित ध्येय समोर ठेवून ते ध्येय गाठण्यासाठी शिस्तबद्ध पद्धतीने काम करणं. चला, याच दृष्टिकोनातून महाराजांच्या स्वराज्याच्या कार्याकडे पाहूया. आज आपण महाराजांच्या मॅनेजमेंटच्या याच 5 महत्त्वाच्या स्तंभांचा आढावा घेणार आहोत. यातून त्यांच्या दूरदृष्टीची आपल्याला खरी ओळख पटेल. चला तर मग सुरुवात करूया. भाग 1. राजाचं व्यवस्थापन कौशल्य. महाराजांची जी काही उत्कृष्टता होती ती फक्त युद्धभूमीवरच नाही, तर प्रशासनातही तितकीच प्रभावी होती. आता दुसरा भाग. किल्ले, स्वराज्याचा आधार. बघा, महाराजांच्या संपूर्ण स्ट्रॅटेजीचा कणाच होते किल्ले. ते काही फक्त दगडविटांच्या इमारती नव्हत्या, तर राज्याचं संरक्षण करणारं एक जिवंत, मज्जासंस्थेचं जाळं होतं, एक नर्वस सिस्टम होती. हे किती महत्वाचं होतं हे त्यांच्याच आज्ञापत्र या शाही आदेशातून स्पष्ट दिसतं. त्यात म्हटलं आहे, संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. म्हणजे विचार करा, राज्याचा आत्माच किल्ले आहेत असं ते म्हणत होते. आता जरा हा आकडा बघा, जवळजवळ 300 किल्ले. अहो, ही फक्त एक संख्या नाहीये. याच्या मागे असलेलं मॅनेजमेंटचं आव्हान किती मोठं असेल याची कल्पना करा. प्रत्येक किल्ला बांधायचा, त्याची डागडुजी करायची, तिथे रसद पोचवायची, त्याचं संरक्षण करायचं. केवढी मोठी यंत्रणा असेल ही. आणि ही सगळी रणनीती किती हुशारीने आखली होती बघा. 3 प्रकारचे किल्ले होते. जंगलात लपलेले वनदुर्ग, जे गनिमी काव्यासाठी एकदम परफेक्ट. मग उंच डोंगरावरचे गिरिदुर्ग, टेहळणीसाठी सर्वोत्तम. आणि समुद्रावर आपलं वर्चस्व ठेवण्यासाठी जलदुर्ग. म्हणजे प्रत्येक किल्ल्याचा एक ठरलेला उद्देश होता. पण मग प्रश्न येतो की एवढे किल्ले सांभाळायचे कसे? इथेच महाराजांची खरी मॅनेजमेंटची प्रतिभा दिसते. त्यांनी प्रत्येक किल्ल्यासाठी एक स्टँडर्ड 3 अधिकाऱ्यांची टीम तयार केली होती. ही रचना म्हणजे आजच्या काळातल्या एखाद्या मोठ्या कंपनीच्या मॅनेजमेंटसारखी होती. किल्लेदार म्हणजे किल्ल्याचा सीईओ, जो सगळं संरक्षण आणि प्रशासन बघायचा. सबनीस म्हणजे फायनान्स हेड किंवा सीएफओ, जो पैशाचे सगळे हिशोब ठेवायचा. आणि कारखानीस म्हणजे सप्लाय चेन मॅनेजर, जो रसद आणि देखभालीची जबाबदारी सांभाळायचा. कामाची अशी स्पष्ट विभागणी केल्यामुळे भ्रष्टाचाराला किंवा गोंधळाला अजिबात वाव नव्हता. फक्त काम आणि जबाबदारी. आता वळूया तिसऱ्या भागाकडे. पहिलं भारतीय आरमार. जमिनीवरचे धोके तर होतेच, पण महाराजांनी समुद्रातून येणारा धोकाही अचूक ओळखला होता. आणि त्यावर त्यांनी जो उपाय काढला तो त्या काळासाठी खरंच क्रांतिकारक होता. स्वतःचं आरमार उभा करणं. त्यावेळी परिस्थिती खूप गंभीर होती. इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी यांसारख्या परकीय शक्तींची समुद्रात दहशत होती. ते आपल्या किनाऱ्याच्या गावांना लुटायचे, लोकांवर अत्याचार करायचे. यावर काहीतरी कायमचा तोडगा काढणं खूप गरजेचं होतं. यावर महाराजांनी एक जबरदस्त 3 स्टेप प्लॅन बनवला. स्टेप 1. सगळ्यात आधी किनारपट्टीवर ताबा मिळवून समुद्रात एंट्री मिळवली. स्टेप 2. मग सिंधुदुर्ग आणि खांदेरीसारखे समुद्रातच किल्ले बांधून तिथे आपले तळ उभे केले. आणि स्टेप 3. याच तळांवरून वेगवेगळ्या प्रकारची जहाजं बांधून एक शक्तिशाली आरमार तयार केलं. किती पद्धतशीरपणे काम केलं होतं बघा. आणि हे यश एकट्याचं नव्हतं. महाराजांनी माणसांची अचूक पारख केली. दौलत खान, मायनाक भंडारी, तुकोजी आंग्रे यांसारख्या समुद्राची जाण असलेल्या,
वेगवेगळ्या समाजातल्या हुशार लोकांवर त्यांनी विश्वास टाकला आणि त्यांना मोठं केलं. आता येतोय चौथा आणि खूप महत्वाचा भाग, अदृश्य सामरिक धार. म्हणजे किल्ले आणि आरमार ही तर दिसणारी शस्त्र होती, पण यांना चालवणारी खरी शक्ती होती महाराजांची बुद्धिमत्ता, त्यांचे डावपेच आणि त्यांची नीतिमत्ता. कोणतीही लढाई जिंकण्यासाठी अचूक माहिती किती गरजेची असते हे महाराजांना पक्क माहीत होतं. त्यांचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांनी आणलेल्या माहितीमुळेच सुरतेसारख्या अनेक मोठ्या मोहिमा यशस्वी झाल्या. महाराजांचं सर्वात मोठं आणि प्रभावी शस्त्र म्हणजे गणिमिकावा. म्हणजे काय? तर कमी सैन्य असूनही मोठ्या शत्रूला हरवण्याची एक खास पद्धत. शत्रूच्या ताकदीवर नाही तर त्याच्या कमजोर दुव्यावर हल्ला करायचा. अचानक, अनपेक्षित ठिकाणी आणि योग्य वेळी हल्ला करून त्याला गोंधळात टाकायचं. आणि ह्या सगळ्यापेक्षा महत्वाचं, महाराजांचं सैन्य. ते फक्त लढणारं सैन्य नव्हतं, तर एका कठोर शिस्तीनं आणि नैतिकतेनं बांधलेलं होतं. स्त्रियांचा आदर करायचा, सामान्य लोकांना त्रास द्यायचा नाही, कुणाकडूनही जबरदस्तीने पैसे उकळायचे नाहीत. ह्या नियमांमुळेच तर जनता शत्रूला नाही तर महाराजांना आपला रक्षणकर्ता मानायची. आणि हाच तर त्यांचा सर्वात मोठा विजय होता. आता शेवटचा भाग, एका नेतृत्वाची देणगी. तर या सगळ्याचा परिणाम काय झाला? इतिहास या दूरदृष्टीच्या राजाला आज कसा ओळखतो? विचार करा, ज्या काळात भारतातले बहुतेक राजे फक्त जमिनीच्या तुकड्यासाठी लढत होते, तेव्हा महाराजांनी समुद्राचं महत्त्व ओळखलं. त्यांनी जे स्वतंत्र आरमार उभं केलं ना, ते त्यांच्या दूरदृष्टीचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि ह्याच एका कार्यामुळे इतिहासाने त्यांना एक खूप मोठी ओळख दिली. ती ओळख म्हणजे भारतीय आरमाराचे जनक. हो, फादर ऑफ दी इंडियन नेव्ही. हा सन्मान फक्त एका योद्ध्याचा नाही, तर एका महान मॅनेजरचा आणि विजनरी लीडरचा आहे. आणि जाता जाता एक प्रश्न, आजच्या काळातले आपले नेते, मग ते कॉर्पोरेट असोत किंवा राजकारणातले, 17व्या शतकातल्या या महान राजाच्या मॅनेजमेंट आणि लीडरशिपच्या पुस्तकातून काय शिकू शकतात, यावर नक्कीच विचार करायला हवा.